सर आज कोर्टात सुनावणी होते त्याबद्दल सांगा. नाही आता 52 नंबरला केस आहे. आता बघूया किती काय होतंय. अजितदादांकडून अजूनपर्यंत रिप्लाय फाईल होत नाहीये कोर्टामध्ये, तर का तुमच्या प्रकरणात प्रतिभा देत नाहीये? त्यांची काय स्ट्रॅटेजी असेल ती मला माहीत नाही, पण कोर्टापुढे उत्तर न देणं हे कोर्टाला कमी लेखण्यासारखं आहे. सर्वोच्च न्यायालयाने 3-3 तारखांना तुम्हाला सांगितलं उत्तर द्या, तरीही तुम्ही उत्तर देत नाही. सर्व म्हणजे न्यायाप्रती तुमची भावना काय ही त्याच्यातनं दिसते. विशालगडावरती काल आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं, त्याबद्दल काय सांगाल? आता विशालगडावरती शाहू महाराज जे शाहू छत्रपती खासदार आहेत ते पोचलेले आहेत पाहणी करायला आणि त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे. नाही बरोबर आहे, शाहूंचा वारसा आहे तो. कोल्हापूरमध्ये सामाजिक एकता ही पहिल्यापासून आहे आणि तिथे अशा प्रकारचा जातीवाद होणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. सरकारला हे सगळं माहीत असताना पोलीस बंदोबस्त का नाही ठेवला? सरकारला पण हिंदू मुसलमान हे पेटवायचं आहे. मतदान कुठनं आणायचं? ओबीसी नाराज, मराठा नाराज. तुम्ही ओबीसी मराठावर खेळत होते, दोघांनाही काही देऊ शकला नाहीत, देऊ पण शकणार नाहीत. मुसलमान नाराज. कसंही करून कुठनंही करून काही करून पोलरायझेशन ऑफ वोट्स करायचं. पण हे काय चांगलं आहे का? कोल्हापूरसारख्या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये, राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये तुम्ही जो काही थैमान घातला आहे, आणि माझी खात्री आहे, मी अजूनही सांगतो, कोल्हापूरचा एकही माणूस त्याच्यात इन्व्हॉल्व नाही. हे सगळे त्या भिडेंचे शिष्य तिथे गेलेले आहेत. संभाजी भिडेंकडून एक पत्रक काढण्यात आले. त्यांनी म्हटले की आधी आम्ही पत्रक काढलं होतं की कोणी जाऊ नये शिवप्रतिष्ठानच्या लोकांनी, आणि प्रशासन त्यावर कारवाई करणार आहे म्हणून. आता कसं पाहताय असं? हे सगळं संभाजी भिडे हा अत्यंत जातीवादी, धार्मिक क्लेश पसरवणारा निर्बुद्ध माणूस आहे. पण अनेक प्रकरणामध्ये भिडेंचं नाव येतं, त्याच्यावर तुमचं सरकार येतं. तुमचं सरकार फक्त एकीकडे बोलायला सांगतं, पण भिडेंवरती कोणतं सरकार कारवाई? मला वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की इतका समाज विरोधी जो माणूस भारताच्या स्वातंत्र्याला दळभद्री, भारताच्या स्वातंत्र्याला काय हणगं, बायकांवरती तुमची म्हणजे एक स्त्री पत्रकार त्यांना भेटायला गेली तर म्हणाले, हे कुंकू कुठे आहे तुझ्या डोक्यावरचं? आता हा सांगणार काय? हा तिचा बाप आहे काय? त्यामुळे संभाजी भिडे, मनोहर भिडे याचे नको तेवढे लाड झाले. काल भुजबळ साहेब पवार साहेबांना भेटले. आज सुनेत्रा वहिनी मोदी बागेत गेलेले आहेत, नंदेला भेटायला गेलेत असं माहिती समजते. नणंद कोण? दादांची चुलत बहीण. नाही मला काय माहिती नाही, पण मोदी बागेत गेल्यामुळे मोदी बाग भेटीकडे कसं पाहताय? नाही, मला ते राजकीय प्रगल्भत्व वाटतं. महाराष्ट्राचं राजकारण तसं आहे. हे मध्यंतरीच्या 10 वर्षांमध्ये द्वेष, तिरस्कार, खुन्नस संपून टाकायचं, हे असं महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच नव्हतं. रात्री भांडलेली माणसं सकाळी एकत्र यायची. किंबहुना गोव्याच्या राजकारणामध्ये साहेब एक उदाहरण देतात की महाराष्ट्राविरुद्ध गोवा अशी एक लढाई होती की गोवा महाराष्ट्रात गेलं पाहिजे की गोवा स्वातंत्र्य पाहिजे. तेव्हा डाविन्सी नावाचा गोव्याच्या ख्रिश्चनांचा लीडर होता आणि भाऊसाहेब बांदोडकर हे मराठा गोमांतक पार्टीतर्फे लढत होते. संध्याकाळ झाली की दोघंही गोव्याच्या पद्धतीप्रमाणे आपलं दारू, नाश्ता, जेवण बिवण करायचे, रात्री जायचे घरी, परत सकाळी भांडायला उठायचे. ही पद्धत असलीच पाहिजे. अजितदादांनी काल अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय की मुख्यमंत्र्यांबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य असं आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांचा राग आहे, मला माहिती आहे, आणि हे काय लपलेलं नाही आहे. आजकाल त्यांनी बोलूनच दाखवलं. हे दादा आहेत ना, हे अलायन्समध्ये शोभणारेच नाहीत, कारण का त्यांना स्वतःच्या स्वभावाला मुरडच घालता येत नाही. त्यांना नेहमी अलायन्स पार्टनर जे असतात त्यांना चिमटे काढायची सवयच असते आणि त्यामुळे ते शांत बसूच शकत नाही. आता मुख्यमंत्री आहेत, काय बोलायची गरज आहे? मुख्यमंत्र्यांनी लोकसभेत किती पैसे वाटले? तुम्हाला काय करायचे? तुम्ही नाही वाटले. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही खाता घरी नेता आणि मी एकनाथ शिंदेंना ओळखतो. एकनाथ शिंदे घरी नेत नाहीत तर वाटून टाकतात. हा त्यांचा स्वभाव आहे एकनाथ शिंदेंचा. त्यांनी पैसे वाटले, पण त्यांनी पैसे वाटले म्हणजे त्यांनी कमवलेले पैसे किंवा जमवलेले पैसे हे ते घरी घेऊन जात नाहीत.
अजित पवार बाहेर पडतील वेगळे नाही त्यांच्याशी मला काय करायचं, ते बाहेर पडून येतं हात राहू, मला काय करायचं ते. पवारांनी भाजपबद्दल काही वक्तव्य केले. सुजय विखे आणि निलेश लंकेमध्ये वाद होते. त्यानंतर त्यांनी म्हटलं म्हाडाची जागा आम्हाला दिली नाही, आम्ही उस्माना म्हणजे धाराशिवची जागा लढू इच्छित नव्हतो तरी आम्हाला देण्यात आली. हे बघा असं आहे, म्हणून तर सांगतो की अलायन्समध्ये मीठ कसं टाकावं हे अजितदादांकडनं शिकावं. 2014 पूर्वी 2014 पूर्वी जी आमची युती तुटली, म्हणजे जे आमचं हे झालं त्यातलं कारणीभूतच अजित पवार. अजित पवार सरकारमध्ये असताना सुद्धा ह्याची फाईल मागव, त्याची फाईल मागव, ह्याची मिटिंग घे, त्याची मिटिंग. अरे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, फक्त ते असंविधानिक पद आहे. तुमच्या त्या ह्याच्या मर्यादित राहा ना. तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटची मिटिंग बोलवणारे कोण, असे कित्येक मंत्री म्हणायचे. फक्त पवार साहेबांमुळे कोणी बोलत नव्हतं की जाऊ दे पवार साहेबांना राग येईल. म्हणजे 2014ला जे काँग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान झालं ते केवळ अजित पवार जबाबदार आहेत. नाही असं आहे की मला अजून मी त्याचा पूर्ण अभ्यास केला नाही, पण कायदा स्वतःच्या हातात घेऊन हे करणं हे चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंना हिंदुत्व सोडलं अशी टीका विरोधक करतात, पण काल शंकराचार्यांनी त्यांची भेट घेतली. परत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असं शंकराचार्यांनी म्हटलं. नाही असं आहे की हिंदुत्व सोडलं म्हणजे काय हो, हिंदुत्व म्हणजे काय, तुमची भूमिका आहे हिंदुत्वाची. मग विधान परिषदेच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला मतं कशी चालतात हो मुसलमानांची. एवढा मुस्लिम द्वेष टोकाचा हे कशासाठी, का? आणि मुसलमानांना तुम्ही मारणार, झोडणार, त्यांना दररोज टपल्या मारणार, त्यांना दररोज काहीतरी उद्देश शिकवणार, त्या ह्याच्यामध्ये सांगणार की ते वोट जिहाद झालंय, आणि तरी तुम्हाला मुसलमानांची मतं पाहिजे. मग एकदा सांगून टाका ना मुसलमानांची मतच नकोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.